नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मागच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की जेव्हा रोहिणीची मुलगी रिया ही प्रेग्नंट असते आणि हॉस्पिटलमध्ये जेव्हा ती प्रेग्नन्सी टेस्ट करायला गेलेली असते तेव्हा कलासुद्धा तिच्या वडिलांना घेऊन आलेली असते आणि कला जेव्हा तिला प्रेग्नन्सी टेस्ट करताना बघते तेव्हा कला तिला सांगते की तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे आणि तुला प्रेग्नन्सी टेस्ट करायचे असतील तर तू तुझ्या नावाने करू नकोस, तू माझ्या नावाने कर. ही झालं तरी चांदेकरांची तू मुलगी आहेस आणि चांदेकरांची मुलगी म्हणजे चांदेकरांची इज्जत. उद्या जर तुझं नाव मीडियासमोर आलं तर आपल्या घरची खूप बदनामी होईल आणि तसंही माझं लग्न झालेलं आहे, तर माझं लग्न झालेलं असताना जर मी प्रेग्नंट असेल तर कोणाला काही डाऊट येणार नाही. त्यामुळे तिच्या प्रेग्नन्सी रिपोर्टवर कलाने स्वतःचं नाव टाकलेलं असतं. दुसऱ्या दिवशी प्रेग्नन्सी रिपोर्ट घरी आलेला असतो आणि सर्वांना समजलेलं असतं की कला ही प्रेग्नंट आहे. सर्वांना खूपच आनंद झालेला असतो, परंतु कलाला हे सत्य माहीत असतं की प्रेग्नंट मी नाही तर प्रेग्नंट रिया म्हणजेच रोहिणीची मुलगी आहे. परंतु कला घरच्यांना काहीही म्हणत नाही. अद्वैतला मोठा प्रश्न पडलेला असतो की हे कसं काय शक्य आहे, म्हणजे कलामध्ये आणि माझ्यामध्ये तसे कुठलेही संबंध नसताना कला प्रेग्नेंट कशी काय राहू शकते. सरोजसुद्धा आता कलाविरोधात अद्वैतचे कान भरत असते आणि अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, कला आणि तू दोघंही एकत्र झोपतसुद्धा नाही, मग कशी काही कला प्रेग्नेंट राहू शकते. तुम्ही दोघांनी एकमेकांना स्वीकारलंय का. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आई, आम्ही दोघांनी एकमेकांना नाही स्वीकारलंय आणि मलाच नाही माहिती की ही कला कशी काय प्रेग्नंट आहे. सरोज म्हणते की याचा अर्थ ही कला कुठेतरी तोंड मारते आणि ते सगळं पाप तुझ्या डोक्यावर टाकतीये. तिच्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाप कोणीतरी वेगळाच आहे आणि ती ते पाप तुझ्या माथ्यावर मारतीये. त्या मुलीचा हा प्लॅन मी अजिबात सक्सेसफुल होऊ देणार नाही. एवढं बोलून सरोज तिथून निघून जाते, परंतु अद्वैतला मात्र फार हर्ट होत असतं. अद्वैतला काही कळतच नसतं की कला कशी काय प्रेग्नेंट राहू शकते आणि तिने दुसऱ्या मुलाचा एवढा लवकर कसा काय विचार केला. याचा अर्थ ती या घरामध्ये फक्त सून बनून राहतीये, माझी बायको बनून राहतीये, परंतु खरं तर ती माझी बायकोच नाही आहे. अद्वैत पूर्णपणे समजायला लागतो की कलाच्या पोटात जे बाळ आहे ते बाळ माझं नाही आहे आणि कलाचं दुसरंच कोणावर तरी प्रेम आहे. या गोष्टीमुळे अद्वैतला खूप त्रास होत असतो, परंतु अद्वैतलाच ही गोष्ट समजत नसते की मला त्रास नक्की का होतोय. कारण अद्वैतला कलावर थोडंसं प्रेम झालेलं असतं, कलाची त्याला सवय झालेली असते आणि त्या सिच्युएशनमध्ये कलाचं हे सत्य समोर आल्यामुळे अद्वैत खूपच कोलमडलेला असतो. अद्वैत आता कलाशी बोलण्याचं ठरवतो. जर मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. कलाला तो म्हणत असतो की कला, मला खरं खरं सांग की हे बाळ कोणाचं आहे, कारण तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे माझं तर हे बाळ अजिबात नाही आहे. मग तू प्रेग्नंट कशी काय झाली. कला अद्वैतलाही काहीही सांगत नाही, कारण शेवटी तिने रियाला वचन दिलेलं असतं की घरामध्ये ती कोणालाही काहीही सांगणार नाही. त्यामुळे कलाही गप्प बसलेली असते. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, मी प्रेग्नंट नाही आहे आणि मी प्रेग्नंट आहे सुद्धा, असं म्हणत तिने अद्वैतला खूप कन्फ्यूज केलेलं असतं आणि अद्वैतला ती खरं काय आहे ते सांगत नसते रियामुळे. अद्वैतला सुद्धा कला नीट उत्तर देत नसते, त्यामुळे कलाचा खूप राग येत असतो आणि कलावर तो खूपच चिडत असतो. कलामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप भांडणं झालेली असतात. तर दुसरीकडे कला ही रियाकडे जाते आणि रियाला म्हणत असते की रिया, तू आता प्रेग्नंट आहे, लवकरात लवकर आपल्याला ही गोष्ट घरच्यांना सांगायलाच लागणार, कारण शेवटी तुझं पोट वगैरे पुढं आल्यावर आपण ही गोष्ट नाही घरच्यांपासून लपवू शकत. त्यामुळे तुला पटकन त्या मुलाला भेटावं लागणार आणि त्या मुलाशी तुमच्या लग्नाचं बोलून घ्यावं लागणार. तर रिया म्हणते की ठीक आहे. रिया आणि कला दोघीही आता त्या मुलाला भेटायला जातात. रिया त्या मुलाला म्हणत असते की तू माझ्याशी लग्न करशील ना. तेव्हा तो मुलगा आता उडवाउडवीची उत्तरं रियाला देऊ लागतो, परंतु कला तिथे बसलेली असते, त्यामुळे कलाला तो थोडा घाबरतो आणि तो रियाला म्हणत असतो की रिया, आपण हे सगळं नंतर बघूयात ना, तू हे लग्नाचंच काय मध्ये काढलंय, अजून तर तुझं फ्युचर आहे, तुला तुझं पुढे करिअर आहे आणि हे तू बाळ जर आता पोटात ठेवलं तर पुढे जाऊन तुला किती प्रॉब्लेम होतील. तू एक काम कर ना, तू ॲबॉर्शन करून टाक ना. तेव्हा कला त्याला म्हणत असते की जर तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तर तुम्हाला हे बाळ ठेवायला काय प्रॉब्लेम आहे. कला त्याला चांगलंच झापते, त्यामुळे तो आता कलासमोर काही बोलू शकत नसतो, परंतु कलाला मात्र त्या मुलावर पूर्णपणे डाऊट आलेला असतो. कलाला समजत असतं की पाणी नक्कीच कुठेतरी मुरतंय आणि हा मुलगा रियाच्या बाबतीत अजिबात सिरियस नाही आहे, परंतु रिया मात्र त्या मुलाबद्दल खूप सिरियस असते आणि जर कलाने जर रियाला त्या मुलाविरोधात काही सांगितलं तर रिया ऐकून घेणार नाही, ही गोष्ट कलाला माहीत असते. त्यामुळे कला आता एक शक्कल लढवते. कला त्या मुलाचा पाठलाग करते, अगदी त्याच्या घरापर्यंत गेलेली असते आणि जेव्हा ती त्याच्या घरापर्यंत जाते तेव्हा कलासमोर एक सत्य आलेलं असतं की त्या मुलाचं ऑलरेडी लग्न झालेलं असतं आणि त्याला एक लहान बाळसुद्धा असतं.
आणि त्या मुलाला आणि त्याच्या बायकोला घेऊन तो एका हॉटेलमध्ये जात असतो. कलाने त्यांचा पाठलाग केलेला असतो. त्या हॉटेलपर्यंत कला त्यांच्यासोबत गेलेली असते आणि मग रियाला फोन करून ती तिथे हॉटेलमध्ये बोलवते. रियाला ती सगळी त्याची सच्चाई दाखवते की कशा प्रकारे हा तुला धोका देतोय. त्याला ऑलरेडी एक बायको आहे, एक मुलगा आहे आणि तरी सुद्धा तो तुझ्याशी डबल गेम करतोय. ही गोष्ट जेव्हा रियाच्या समोर येते तेव्हा रियाला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो, कारण रियाने त्याच्यावर विश्वास ठेवून तिच्या पोटामध्ये जे बाळ वाढतंय ते वाढवण्याचा तिने विचार केलेला असतो आणि तोच मुलगा असा निघाल्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. रिया आता प्रचंड घाबरलेली असते. रिया आता डायरेक्टली त्या मुलासमोर जाते आणि त्याला विचारते की ही मुलगी कोण आहे. तर तो मुलगा खूप गडबडतो आणि रियाला म्हणत असतो की तू इथे कशी काय आली. आणि त्या मुलाची बायको सुद्धा रियाला विचारत असते की कोण आहेस तू आणि माझ्या नवऱ्याला तू असे का प्रश्न विचारतीये. तेव्हा रिया म्हणते की एक काम कर, तू तुझ्या नवऱ्यालाच विचार की मी कोण आहे ते. तेव्हा कलाच सांगते की तुमचा नवरा तुम्हाला धोका देतोय. तुमच्या नवऱ्याने माझ्या नंदेसोबत संबंध ठेवले, सोबतच आता ती प्रेग्नंट सुद्धा झाली आहे आणि आता तिच्याशी लग्न करण्याचा नकार दिला आहे आणि आम्हाला ही गोष्ट आता समजली आहे की त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला मुलगा सुद्धा आहे. तर ही गोष्ट ऐकून त्या मुलाची बायको सुद्धा खूप चिडलेली असते आणि ती तिथून निघून जाते. तर रिया मात्र कलाला खूप सॉरी म्हणत असते आणि कलाला म्हणत असते की कला, तू माझ्यासाठी एवढं केलं, या मुलासाठी एवढं केलं, परंतु बघितलं ना तो मुलगा कसा निघाला. तर कला आणि रिया आता दोघीही घरी आलेले असतात. घरातले सर्वजण कलाची वाटच बघत असतात. तर सरोजने मात्र वेगळाच मुद्दा लावून धरलेला असतो. ती आबांपुढे म्हणत असते की आबा, ही मुलगी प्रेग्नंट असू शकत नाही, कारण माझ्या अद्वैतने अजून तिला हातही लावलेला नाहीये आणि मग ही कशी काय प्रेग्नंट झाली. नक्कीच ही मुलगी कोणाचं तरी पाप पोटात वाढवतीये आणि त्या बाळाला माझ्या मुलाचं नाव देण्याचा प्रयत्न करतीये. आबा, परंतु मी हे अजिबात होऊन देणार नाही. तुम्हीच एका गोष्टीचा विचार करा ना की ही मुलगी स्टोअर रूममध्ये झोपते, माझा अद्वैत त्याच्या रूममध्ये झोपतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या दोघांचं रिलेशन कसं आहे. ते दोघं एकमेकांशी नीट बोलतही नाही, तर त्या दोघांचं बाळ कसं काय असू शकतं. सर्वजण आता या गोष्टीचा विचार करू लागतात आणि सर्वांना आता कलावर संशय यायला लागतो. कला मात्र गप्प असते. अद्वैत सर्वांसमोर कलाला विचारत असतो की सांग कला, हे बाळ कोणाचं आहे, तुझं कोणासोबत अफेअर आहे, तू आम्हाला सांग ह्या सगळ्या गोष्टी. कला मात्र काहीही बोलत नसते. आता रियाला फार वाईट वाटतं. रियाला असं वाटतं की आपल्यामुळे आपल्या बहिणीला किती सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागताय. रोहिणी सुद्धा आता गप्प बसत नाही आणि रोहिणी सुद्धा आता या सगळ्यामध्ये बोलायला सुरुवात करते. रोहिणी म्हणत असते की कला, अगं तुला थोडीशी तरी अक्कल आहे का, निदान चांदेकरांच्या इज्जतीचा तरी विचार करायचास तू. अगं तुला कळतंय आता जेव्हा ही बातमी मीडियामध्ये समजेल तेव्हा किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कोणाचं पाप तुझ्या पोटामध्ये वाढतंय. सरोजला ती टोमणे मारत असते. बघ सरोज वहिनी, तुझी सून कशी निघाली ते, एकदम कॅरेक्टरलेस. खरे कुटुंबाच्या बहिणींनी आपल्या घराचं वाटोळं करण्याचंच ठरवलंय. एक मुलगी लग्नातून पळून काय जातीये आणि दुसरी मुलीने तर आता असं करून ठेवलंय. आपल्याला तर कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही. असं काय काय रोहिणी बोलत असते. आता रोहिणीची मुलगी रिया म्हणते की मम्मा प्लीज तू शांत बस, तुला खरं काय आहे ना ते माहीत नाहीये. कला रियाला म्हणत असते की कोणाला काहीही खरं सांगू नकोस, परंतु रिया म्हणते की नाही वहिनी, तू माझ्यासाठी एवढ्या गोष्टी सहन करतेयस आणि आता मी तुला एवढं प्रॉब्लेममध्ये नाही बघू शकत. रिया आता सर्वांना सांगते कला प्रेग्नंट नाहीये, खरी प्रेग्नंट मी आहे. ऐकून सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसतो. रोहिणीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. रिया सर्वांना सांगते की माझं एका मुलावर प्रेम होतं आणि त्या मुलाचं लग्न झालेलं आहे. ही गोष्ट सुद्धा मला कलामुळे समजली आहे आणि त्याचंच बाळ माझ्या पोटात वाढत होतं. कलानेच मला सांगितलं की प्रेग्नन्सी रिपोर्टवर तू तुझं नाव नको टाकूस, माझं नाव टाक, कारण शेवटी माझं लग्न झालंय, माझ्यावर कोणी डाऊट घेणार नाही. परंतु चांदेकरांची तू मुलगी आहेस, मीडियासमोर जर ही बातमी आली तर चांदेकरांची थुथू होईल आणि चांदेकरांच्या इज्जतीपेक्षा मला काहीही मोठं नाही आहे. आणि चांदेकरांची इज्जत वाचवण्यासाठी कलाने स्वतःच्या नावाने ते रिपोर्ट बनवले होते. आता ही गोष्ट सर्वांच्या समोर आल्यावर सर्वांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. सर्वांना समजतं की आपण कलावर कशा प्रकारे डाऊट घेतला, कलाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. रोहिणीला तर रियाचा खूप राग येतो आणि ती जोरात रियाच्या कानाखाली ठेवून देते. तेव्हा सरोज रोहिणीला म्हणत असते की काय झालं रोहिणी, आतापर्यंत तर तू बोलत होती ना की कला अशी आहे, कलाने हे केलं, कलाच्या पोटात आता वेगळंच कोणाचं तरी पाप वाढतंय, मग आता तुझ्या मुलीबद्दल काय म्हणायचंय तुला. खरं तर ही सिच्युएशन तुझ्या मुलीची आहे, मग आता तू काय बोलणार. रोहिणीचं तोंड मात्र गप्प झालेलं असतं आणि रोहिणीला आता बोलायला काहीही जागा उरलेली नसते. अद्वैतला सुद्धा त्याची चूक समजलेली असते. त्याला कळलेलं असतं की कला प्रेग्नंट नाहीये, याचा अर्थ कलाने मला धोका दिलेला नाहीये आणि चांदेकरांची इज्जत कलासाठी किती महत्त्वाची आहे की कलाने एवढा मोठा निर्णय घेतला. कलाने स्वतःचं नाव त्या प्रेग्नन्सी रिपोर्टवर लिहिलं. खरं तर हे खूप धाडसाचं काम आहे आणि आज खऱ्या अर्थाने कला माझी बायको शोभतीये.
आबांना सुद्धा कलाचा प्रचंड आदर वाटत असतो आणि ते सर्वांसमोर कलाला म्हणत असतात की कला, खरंच तू या घरातली एक उत्तम सून शोभतेस. आज जर तू नसतीस आणि जर मीडियामध्ये ही बातमी जर पसरली असती तर आमच्या मुलीची किती बदनामी झाली असती, चांदेकरांची किती बदनामी झाली असती. परंतु या सगळ्या गोष्टीपासून तू तिला वाचवलंस आणि मला खूप प्राऊड फील होतंय की तू माझ्या घरची सून आहे. कलाला सगळ्यांनी डोक्यावर उचलून घेतलेलं असतं आणि सगळेजण कलाचंच गुणगान गात असतात. सुद्धा त्याची चूक समजलेली असते आणि रोहिणी तर नेहमीप्रमाणे एवढे कांड करून सुद्धा तोंडावर पडलेली असते. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.